राज्यात दोनच समविचारी पक्ष. केवळ दोन्ही ठाकरेच समविचारी. राऊतांचं विधान मवियाला तडे. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत ठाकरे गट सकारात्मक असल्याचा दावा राऊतांकडून अनेकदा करण्यात आलाय. त्यातच आता राऊतांच्या एका विधानानं महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे. त्यामुळे राऊतांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचं भवितव्य काय असा सवाल निर्माण झालाय. राऊत नेमकं काय म्हणाले पाहूया. काल अमित शहांसारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला पुन्हा डिवचून गेले. अशा विद्वांच्या नांग्या मराठी माणसाने एकत्र येऊन ठेचाव्यात, ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे आणि हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे. सध्या महाराष्ट्रात दोनच समविचारी पक्ष आहेत आणि दोनच समविचारी नेते आहेत. एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती कशी पाहूयात. युती झाल्यास मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. मनसेच्या कट्टर मराठी आणि हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मवियात मतभेदाची शक्यता आहे. मनसेमुळे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची मुस्लिम मतं दुरावण्याची भीती आहे. ठाकरे गटाला काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीसोबत समन्वय साधण्यात अडचणी येणार आहेत. पालिका निवडणुकीआधी ठाकरे गट मवियातून बाहेर पडण्याबाबत राऊतांनी संकेत दिलेत. राज ठाकरेंच्या पक्षाचा समविचारी पक्ष असा उल्लेख करून राऊतांनी महाविकास आघाडीतील सध्याच्या भूमिकेवर अप्रत्यक्ष टोला लगावलाय का असा सवाल निर्माण झालाय. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती झाल्यास महाविकास आघाडीचं काय होणार. महाविकास आघाडीतून बाहेर पडून ठाकरे गट पालिका निवडणूक लढवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.